अश्विनी माझ्या चॅनलवर आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज शॉपिंगला जात आहे. शॉपिंग काय नाही, संक्रांतीची थोडीच करायची आहे आणि यांचं सगळ्यांचं आवरलं आहे, माझंच आवरायचं राहिलं आहे. चला तर मग मी माझं आवरून घेते. चला तर मग मी झाली आहे रेडी. पाण्याची बाटली वगैरे घेतली सोबत. बाहेर अन्वेषण अंजनीचं सुरू होतं मी पुढं बसणार म्हणून. अन्वेष तर रडतच होता. हिला समजावून माझ्याजवळ पाठीमागं बसायला घेतलं. थोडं पुढं आलं की अंजनी झोपी गेली. तिला थोडं पण थंड हवा लागली की ती लगेच गाडीवर झोपी जाते. तिथं आम्हाला ट्रेन दिसली, मी लगेच झोपेतून उठली आणि म्हणली ट्रेन कुठं आहे म्हणून. लहान मुलांना त्याचं नवल वाटतं, लहान मुलांनाच काय मला पण त्याचं नवल वाटतं, कारण आपण ते दररोज बघत नसतो. विमान ट्रेन आपण कधीतरच बघत असतो म्हणून त्याचं आपल्याला नवल वाटते. गाडीचं स्विच खराब झालं होतं, ते आम्ही नीट करून घेतलं. आणि माझ्या भावाचा मुलगा म्हणजे माझा भाचा, त्याची तब्येत बरी नव्हती. 15-20 दिवस झाले असतील, पण आम्हाला बघायला जाणं झालं नव्हतं. म्हणून म्हणलं आलोच होतं त्याला पण बघून जावं, त्याच्यासाठी आम्ही सेफ घेतले. मी घरी आलो. हाच होता माऊली, याचीच तब्येत बरी नव्हती आणि याची आत्तू याला आता बघायला आली होती. व्हिडिओमध्ये कोणच येत नव्हतं, ही दटाची मावशी तेवढी आली होती. सगळे अनकम्फर्टेबल होते. गप्पा मारत मारत आम्ही जेवण करत होतो. बच्चांची पंगत बसली होती जेवायला. येतील हळूहळू सगळे व्हिडिओमध्ये. कृष्णा इथं रडतच होती, आत्तू माझा व्हिडिओ घेऊ नको म्हणून. जेवण केल्यानंतर आम्ही निघालो मार्केटमध्ये. खूप उशीर झाला होता. हे तर मला रागवतच होते, एवढा वेळ असतोय का म्हणून. संक्रांतीसाठी मी तर साडी घेणार नाही, पुढच्या वेळेस बघू आणि पुढच्या वेळेसची मिळून चांगली घेणार आहे. मार्केटमध्ये गेल्यावर आम्ही यांच्यासाठी कपडा बघितला शर्ट शिवण्यासाठी. त्यांनी लगेच सिलेक्ट केला. मंगळसूत्र खूप छान होती, पण मला नथनी घ्यायची होती. मी एक मंगळसूत्र पण घेतलं आणि नथनी पण, आणि बांगड्या पण घेतल्या. 2 कानातली घेतली दररोज घालण्यासाठी. इथं मी मोठी पर्स बघत होते, पण छोट्याच होत्या सगळ्या, मला यातली काही आवडली नाही. संक्रांतीसाठी मेन असतं ते हळदी कुंकू, हलवा. हळदी कुंकू घरी होतं, पण म्हणतात संक्रांतीला नवं घेतात. जर तुम्हाला माहीत असेल का बरं घेतात नवीन, तर मला नक्की कमेंट करून सांगा. इथं हळदी कुंकू आणि मी हलवा घेतला. मोठा हलवा पाहिजे होता अंजनीसाठी. बोरस्नानसाठी दागिने बनवायचे होते, पण मला मार्केटमध्ये मोठा हलवा भेटला नाही. बघूया गावामध्ये भेटतोय का. त्यांचा शर्ट शिवायला टाकला आणि यांनी 2 पॅन्ट आणि टी शर्ट घेतले होते. मला त्याचा व्हिडिओ करणं झालं नाही. मार्केटमध्ये व्हिडिओ बनवायला आणखीन मला थोडी जमत नाही. शिकेन मी हळूहळू बनवायला. आणि पाटल्या तर मला आईने दिल्यात, फक्त वानाचं घ्यायचं राहिलंय. हे शर्ट शिवलेलं घ्यायला येणार आहेत, तेव्हा त्यांना सांगते आणायला. त्याला तर आता येणं होणार नाही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आलो आहे आणि आपण काही खाल्लं नाही असं तर होणारच नाही. या दोघांनी आईस्क्रीम घेतला आणि आम्ही आमच्यासाठी पाणीपुरी घेतली. एवढ्या थंडीत पण हे दोघं आईस्क्रीम खात होते. मला सर्दी झाली आहे त्यामुळे मी तर आईस्क्रीम घेतलं नाही. त्याला झणकत होतं तरी यांचं आईस्क्रीम खाणं सुरूच होतं. तिथून आम्ही निघालो घरी. दिवस मावळला होता, थंडी पण खूपच वाजत होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.